दादरच्या श्री हनुमान मंदिरात शिवसेनेकडून महाआरतीचे आयोजन। आदित्यजी ठाकरे यांच्या हस्ते आरती करण्यात आली। रेल्वेने प्रशासनाने मंदिर पाडण्याचा निर्णय 24 तासात मागे घेतला। याला म्हणतात ठाकरेंचा दणका। दादर विभागात 80 वर्षापासून असलेले हनुमान मंदिर पाडण्याची नोटीस सरकारने पाठवली होती, कारण रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण केले आहे असे रेल्वे मंत्रालयाचे म्हणणे होते। यावर 13 डिसेंबर 2024 रोजी श्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्री येथे पत्रकार परिषद घेतली होती। त्यात सरकार हमलांनी बांधलेले 80 वर्षांपूर्वीचे मंदिर पाडायला निघाले आहेत, हे कुठले हिंदुत्व असा सवाल उपस्थित केला होता। यानंतर भाजपच्या सरकारमध्ये मंदिर सुरक्षित नाही असे केंद्र सरकारला ठणकावलेले लगेच सर्व माध्यमातून ही बातमी वाऱ्यासारखी देशभरात पसरली। त्यानंतर दिनांक 24 डिसेंबर 2024 रोजी श्री आदित्यजी ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते दादर स्टेशन पूर्व परिसरात दुपारपासून जमा झाले आणि सर्व परिसर जय श्रीराम जय बजरंगबली या घोषणेने दुमदुमून टाकला। श्री आदित्य ठाकरे हनुमान मंदिराला भेट देत महाआरती करणार होते, मात्र त्याआधीच रेल्वेने तात्काळ पत्र काढून मंदिर हटवण्याचे आदेश घेतले आहे। मागे घेतले। श्री आदित्य ठाकरे यांनी श्री संजय राऊत, श्री अरविंद सावंत, श्री अनिल देसाई, श्री अजय चौधरी, श्री महेश सावंत, श्री सचिन आहिर, श्री प्रकाश फातर्फेक, श्रद्धा जाधव आणि इतर मान्यवरांसमेत शिवसैनिक हनुमान मंदिर महाआरती केली। अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत ठाणे जिल्हा प्रतिनिधी दौलत सरवणकर आणि कॅमेरामॅन गणेश दळवी।